नमस्कार. सध्या मार्च एंडिंग हा शब्द सरकारी क्षेत्र असो किंवा प्रायव्हेट क्षेत्र असो याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात ऐकायला मिळतं. आता हे मार्च एंडिंग म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये 1876 पूर्वी भारताने 1 मे ते 30 एप्रिल असे आर्थिक वर्ष चालवले होते. भारतात आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल रोजी सुरू होतं आणि 31 मार्च रोजी संपत असतं. याच्यामध्ये आर्थिक वर्षाचा शेवट म्हणजे वर्षातील तो काळ हा असतो जेव्हा कंपन्या आणि संस्था त्यांच्या आर्थिक व्यवहाराचा आढावा घेतात, त्यांची आर्थिक स्थिती तपासतात आणि पुढच्या वर्षी आर्थिक योजना तयार करतात. आर्थिक वर्षाच्या शेवटी खालील गोष्टींचा विचार केला जातो, ते म्हणजे आर्थिक लेखा-जोखा. कंपन्या व संस्था यांच्या जमा खर्चाचा हिशोब हा केला जातो. त्याचप्रमाणे नफा तोटा काढला जातो आणि आर्थिक स्थितीचा अहवाल हा तयार करण्यात येतो. दुसरं आहे कर नियोजन. कंपन्या आणि व्यक्ती यांच्यावर उत्पन्नावर कर भरण्यासाठी योजना आखल्या जातात आणि कर भरले जातात. तिसरं आर्थिक योजना. कंपन्या आणि संस्था पुढील वर्षासाठी त्यांच्या आर्थिक योजना या तयार करत असतात, जसे गुंतवणूक, खर्च आणि महसूल या गोष्टींचा विचार केला जातो. त्यानंतरच आहे लेखा परीक्षा. कंपन्या आणि संस्था त्यांच्या आर्थिक व्यवहाराचे लेखा परीक्षण हे करत असतात. आर्थिक वर्षाच्या शेवटी सरकार कर जमा करणे जेणेकरून ते देशाच्या विकासासाठी वापरले जाऊ शकते. आर्थिक वर्ष हे एप्रिलमध्ये सुरू होण्याची कारणं ही शेती आणि हवामान हे आपल्याला पाहायला मिळतं, कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि त्याचप्रमाणे एप्रिल महिन्याचं जे हवामान आहे ते आर्थिक उन्नतीसाठी प्रगतशील असं पाहायला मिळतं. सरते शेवटी एवढं सांगावं लागेल की इंग्रजी नवीन वर्ष हे जानेवारीपासून चालू होऊन ते डिसेंबरपर्यंत संपत असतं, परंतु मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं. त्याचप्रमाणे जमा खर्च हा कागदावर दाखवण्याचा बॅलन्स शीट ही तयार करून जो कर असेल तो भरणे आणि नवीन वर्षाची सुरुवात आणि ती गडबड म्हणजे मार्च एंडिंग. धन्यवाद.